नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री दुर्गा सप्तशती कथासार. अध्याय 4. दुष्ट महिषासुराचा वध झाल्यावर तेथे जमलेले इंद्र आदी देवदेवता देवीला हात जोडून म्हणाले, हे भगवती, ब्रह्मदेव जगताची निर्मिती करतो, विष्णू पालन करतो आणि महादेव प्रलयकाळी संहार करतो. ते तुझ्याच शक्तीमुळे होय. जर तू शक्तीचा पुरवठा केला नाहीस तर हे सर्व कार्य करूच शकणार नाहीत. तेव्हा जगाच्या सृष्टी, स्थिती आणि विनाश यामागे मूळ कारण तूच आहेस हे निश्चित आहे. म्हणून सर्वांना तुझाच आधार आहे. तुझ्या शक्तीशिवाय कोणतेही कार्य घडू शकणार नाही. हे देवी, जर तुझी धारणा शक्ती नसती तर कूर्म व शेष यांना पृथ्वी उचलून धारण करण्याचे सामर्थ्य कुठून मिळाले असते. जर पृथ्वीमध्ये तुझी शक्ती नसती तर एवढे प्रचंड जगाचे ओझे घेऊन अंतराळात अधांतरी ती कशी काय राहिली असती. जो मनुष्य ब्रह्मा, विष्णू, रुद्र, चंद्र, अग्नी, यम, वायू, गणपती वगैरे देवांची उपासना करतो ते सर्व देवसुद्धा तुझ्याच मायाशक्तीमुळे मोहित होतात. हे माते, जर तुझी शक्ती पाठीशी नसेल तर हे सर्व देव कोणतेही कार्य करण्यास असमर्थ ठरले असते. हे आई, फार मोठे यज्ञयाग करून जे लोक यज्ञात निरनिराळ्या देवांना भरपूर आहुत्या देतात ते खरंच अज्ञानी आहेत. कारण जर स्वाहा रूपाने तू यज्ञासाठी निमित्त नसतीस तर तो हविर्भाग देवांच्या मुखात पडला असता काय. लोक तुझी पूजा न करता या गोष्टी करतात म्हणून ते निसंशय मूर्खच आहेत. हे जननी, 7 प्रकारात प्रकटलेली प्रकृती तूच आहेस. 16 विकारांसह 23 प्रारब्धकर्त्यांना चालना तूच देतेस आणि चराचरांना आपल्या अंशाने जगवणारी सुद्धा तूच आहेस. देव आणि असुर या दोघांनाही कर्माप्रमाणे भोग भोगायला तूच लावतेस. हे माते, तू काही जणांना त्यांच्या निकृष्ट कर्मानुसार दैत्यांच्या जन्माला घालतेस आणि त्यांचे पालन देखील करतेस. दैत्यांना स्वर्गीय स्त्रियांचे आकर्षण असते हे तू जाणतेस. तू हेही जाणतेस की दैत्य यज्ञ याग वगैरे करणार नाहीत व त्यामुळे त्यांना स्वर्गलोकाची प्राप्ती होणार नाही. म्हणूनच आपल्याशी युद्ध करताना मेल्यानंतर दैत्यांना वीरगती मिळून त्यांना स्वर्ग लाभ व्हावा आणि स्वर्गीय सुंदरींचे सहवास सुख मिळावे म्हणून तू त्या दैत्यांना युद्धात मारले आहेस. म्हणजेच दैत्यांच्या इच्छापूर्तीसाठीच तू हे युद्ध केले आहेस. हे माते, भोग आणि मोक्ष देणारी तूच आहेस. अविद्या म्हणजे माया, ती पण तूच आहेस. प्रपंचातील क्लेश देणारी सुद्धा तूच आहेस. जे तुला पूजतात त्यांचे क्लेश तू नष्ट करतेस. मोक्ष लाभासाठी मुनिजन तुलाच भजतात. मात्र जे लोभी, मूर्ख व अज्ञानी असतात ते मात्र तुझी पूजा करीत नाहीत. देव आणि दैत्य यांच्या ठिकाणची वाचाशक्तीही तूच आहेस. तू जर त्यांच्या मुखात नसतीस तर यांच्यापैकी कोणीही एक अक्षरही बोलू शकत नसता. मग माणूस तरी तुझ्या शक्तीविना कसा बोलू शकेल. हे माते, भृगु ऋषींच्या शापवाणीमुळे श्रीहरीला देखील पृथ्वीवर मासा, कासव, वराह, नरसिंह तसेच कपटी वामन असे विविध अवतार घ्यावे लागले होते. यावरून हे सिद्ध होते की तो श्रीहरीसुद्धा पराधीनच आहे आणि अशा पराधीन देवांची सेवा करून
मृत्यूचे भय कसे नष्ट होणार? ऋषीमुनी सुद्धा तुझ्या चरणपुष्पांची पूजा न करता प्रत्यक्ष दिसणाऱ्या सूर्याची व अग्नीची सेवा करतात. त्यामुळे ते परमतत्व न जाणता चित्तभ्रमामुळे दुःखाचा मार्गच धरतात. याचे मुख्य कारण म्हणजे तुझ्या ठायी स्थित असणारे सत्व, रज आणि तम हे 3 गुण जगाला व्यापून आहेत आणि हेच 3 गुण माणसाच्या बुद्धीत शिरून नाना प्रकारचे मोह उत्पन्न करतात. मग तंत्रशास्त्राच्या आधारे सर्व मानव प्राणी श्री विष्णूजी व श्री शंकर भगवान तसेच सूर्य, गणपती वगैरे देवतांची उपासना करू लागतात आणि ते तुझ्यापासून दुरावतात. परंतु तू त्यांच्यावर न रागवता त्या मनुष्यांना मायावी विद्येत नैपुण्य देऊन त्यांची ख्याती वाढवून तुझी दयाच प्रकट करतेस. सत्ययुगात शुद्ध सत्वगुणांचे प्राबल्य होते. त्यामुळे रजोगुण आणि तमोगुणांचे प्राबल्य नव्हते. परंतु कलियुगात सत्वगुण लुप्त झाल्या कारणाने विद्वान पंडितसुद्धा तुझी भक्ती करत नाहीत. तू बनवलेल्या इतर देवतांची ते भक्ती करतात. म्हणूनच त्यांच्या वाट्याला पुन्हा गर्भवासाचे दुःख येते. या सर्व ब्रह्मांडाला तूच पोसतेस हे सिद्ध झाले आहे. सर्वप्रथम या जगताला तूच उत्पन्न केलेस. हरिहरादी देवतांचे रक्षण तूच करतेस आणि अंतसमयी सर्वांचा संहार देखील तूच करतेस. अशी ही तुझी लीला जिथे देवांनाही अगम्य आहे तेथे साधारण मानवाची काय स्थिती वर्णन करावी. आमचे वैरी आणि त्रैलोक्याला पीडा देणारे जे दुष्ट दानव होते त्यांचे निर्दालन करून तू आमचे कार्य पार पाडलेस. म्हणूनच हे जगन्माते, तू कृपा कर आणि आमचे रक्षण कर. तू या महिषासुराला मारून आमचे मोठेच कार्य केले आहेस. आता तुझ्या पदकमलांच्या ठिकाणी आमची भक्ती स्थिर राहील असे काही कर. सर्व देवदेवतांच्या या स्तुतीमुळे ती जगतमाता अंबिका प्रसन्न झाली व तथास्तु असे म्हणाली. पुढे ती देवी भगवती सर्व देवांना म्हणाली, हे देवगण हो, जेव्हा जेव्हा तुमच्या पुढे घोर संकट उभे राहील तेव्हा तेव्हा माझे स्मरण करा, म्हणजे मी तुमचे संकट दूर करीन. असे म्हणून देवी अंतर्धान पावली. अध्याय 4 समाप्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.